एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला तर नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार. शिंदे फडणवीसांमध्ये काल रात्री पाऊण तास बैठक. मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी गृह खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती. 15 तारखेच्या शपथविधीची मला कल्पना नाही. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करू असं देवेंद्रजी म्हणाले. प्रवीण दरेकरांची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीमध्ये एकमत नाही तर या ठिकाणी टीका. तर दुसरीकडे सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बावनकुळेंची 40 मिनिटं चर्चा. शिंदेंच्या भेटीनंतर बावनकुळेंकडून फडणवीसांची भेट. मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं, एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल तर अजित पवारांकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं असणार. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला. भाजप 21, शिंदेची शिवसेना 13 आणि अजित पवार यांच्या पक्षाला 9 मंत्रिपदं मिळणार. सूत्रांची माहिती. भाजपकडून जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, राहुल कुल, गोपीचंद पडळकर यांना संधी. सूत्रांची माहिती. शिंदे गटात मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग. तानाजी सावंत आणि भरत गोगावले शिंदेंच्या भेटीला. तानाजी सावंतांचा पत्ता कट झाल्याची सूत्रांची माहिती. नागपुरात हिवाळी अधिवेशनामुळे पंचतारांकित हॉटेलच्या मागणीत वाढ तर एका सूटचा दर 40 ते 50 हजारांवर. आमदार निवासापेक्षा श्रीमंत आमदारांची हॉटेललाच पसंती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज. मूठ घट्ट राहिली पाहिजे. रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य. सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र यावं. अमोल मिटकरींचं आवाहन. तर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच. अंकुश काकडेंची ही प्रतिक्रिया. राष्ट्रवादीनं एकत्र यावं ही दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची भावना. मात्र आमची राजकीय भूमिका ही वेगळी आहे. त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील. सुरत चव्हाणांची प्रतिक्रिया. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे. कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर. एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. शरद पवारांकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद देणार. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपनं सांगितलं. संजय राऊतांचा मोठा दावा. संजय राऊतांचा इशारा ठाकरे गटासाठी होता. शरद पवार हे स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात. संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. अजित पवार गटाकडून कुठल्याच खासदाराला ऑफर नाही. पवार जो निर्णय घेतील त्याला 8 खासदारांची एकवाक्यता असेल. शरद पवार गटाचे खासदार अमर काळेंची प्रतिक्रिया. फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. अजून भाजपला किती राक्षसी बहुमत हवंय. उद्धव ठाकरेंचा सवाल. हात पसरवणं, भीक मागणं हा माझा स्वभाव नाही. सन्मानानं वागणूक दिली तरच मी पक्षाचा सन्मान राखेन. सन्मान न मिळाल्यास पक्षासमोर हात पसरवणार नाही. अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप मोहितेंकडून खंत व्यक्त. एक है तो सेफ हेचा नारा. पण बांगलादेश आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत. फडणवीसांचं हे हिंदुत्व काय करतंय. दादरच्या मंदिराला आलेल्या नोटिशीवरून उद्धव ठाकरेंचा सवाल. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणासंदर्भात बोलतायत. उद्धव ठाकरेंचं हिंदू प्रेम हे बेगडी. बावनकुळेंचा पलटवार. बाडग्यांनी हिंदुत्वावर बोलू नये. उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांचंही प्रत्युत्तर. मंदिर गणपतीचं आहे की हनुमानाचं हेही माहिती नाही आणि चालले हिंदुत्व सांगायला. संजय राऊत यांनी संपूर्ण पक्ष संपवला. अजून किती माती करून घेणार उद्धवजी. चित्रा वाघ यांचा ट्विट करत निशाणा. भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राजकारणासाठी आम्ही हिंदुत्व वापरत नाही. अंबादास दानवेंचा चंद्रशेखर बावनकुळेंवर घणाघात. 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतर आता पालिका निवडणुकांचं भवितव्य ठरणार. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एप्रिलनंतरच होण्याची शक्यता. राज्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या 34,000 जागा रिक्त. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांचे संकेत. स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे. ज्यांना स्वतंत्र लढायचे त्यांनी लढलं पाहिजे. संजय राऊतांचं वक्तव्य. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा. वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर. एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा.
संजय राऊतांच्या देहबोलीमध्ये नैराश्य दिसतंय. राऊतांनी भूमिका स्पष्ट करावी, वडेट्टीवारांची मागणी. अश्विनी भिडेंची सीएम कार्यालयामध्ये प्रधान सचिव म्हणून नियुक्ती, तर मेट्रो वुमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे आता मुख्यमंत्री कार्यालयात. नगराध्यक्षांच्या कालावधीत सुधारणा. 2.5 वर्षांऐवजी आता नगराध्यक्षांचा कालावधी हा 5 वर्षांचा असणार. नांदेडमध्ये अपहरण झालेल्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांची 4 तासांनंतर सुटका. गौरव कोटगिरेंना सुटकेनंतर पोलिसांशी संपर्क साधला. कोटगिरेंचं 7 ते 8 जणांनी केलं होतं अपहरण. तर अपहरण झालेल्या गौरव कोटगिरे यांनी अज्ञाताविरोधात दिली तक्रार. अपहरणकर्त्यांनी धमकी दिल्याविरोधात फिर्याद. सरपंच संतोष देशमुखांच्या गाडीचा पाठलाग करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. संतोष देशमुखांचं अपहरण करून झाली होती हत्या. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर बीडमध्ये आक्रोश. मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात ठिय्या. खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांकडून पोलिसांविरोधात घोषणाबाजी. मसाजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी आता एसआयटीकडून करावा. मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. आमदार सुरेश धस यांनी केली मागणी. परभणीतील घटनेचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जाहीर निषेध. आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भीम आर्मीची मागणी. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, तर अभियांत्रिकी कामांसाठी विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक. मुंबई शहरात बांधकामातील टाकाऊ साहित्याची विल्हेवाट करण्यासाठी पालिकेनं यंत्रणा उभारली. दहिसर आणि कल्याणशीळ फाट्यात 2 प्रकल्प सुरू. मध्य रेल्वेकडून सामान्य डब्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उपाययोजना सुरू. एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये आता 117 अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येणार. मुंबई महानगर परिसरात किमती वाढल्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट. घरांच्या किमतीमध्ये गेल्या 5 वर्षात 55% घट. शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं 20 डिसेंबरला 3D स्कॅनिंग होणार. मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती भविष्यात तयार करता यावी, यासाठी 3D स्कॅनिंग. पुणे शहरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना कमी दरात अभ्यासकांची सुविधा होणार. तर नाममात्र दरात जागा देण्यासाठी आता पालिकेची तयारी सुरू. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात 13,750 MBBS अभ्यासक्रमाच्या जागा वाढवल्या. दरवर्षी जवळपास 15,000 जागा निर्माण करण्याचं आरोग्य मंत्रालयाचं ध्येय. पुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाकरता आता शेतकऱ्यांना 5,190 कोटींचं कर्ज वाटप. जिल्ह्यातील बँकांनी कर्ज वाटपात 116% लक्ष्य गाठलं. राज्यातील 29 लाख हेक्टरवरील क्षेत्र विमा संरक्षित. रब्बीमध्ये विम्यासाठी 41 लाख अर्ज. प्रशासनाकडून ऑनलाईन अर्ज करण्यात आवाहन. सोयाबीन, मूग आणि उडीदाच्या हमी भावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ. डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार. राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा. पालघरच्या तारापूरमधील रहिवाशांचं पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन. तर डम्पिंग ग्राउंडवर केमिकल टाकणाऱ्यांविरोधात कारवाई न करता ग्रामपंचायत कार्यालयांवर कारवाई. तर तारापूरकरांचा यामुळे आरोप. जालन्याच्या अंबडमधील अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत. इतर 3घांचा मात्र शोध सुरू. अंबड पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाचं या ठिकाणी शोधकार्य. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि ख्यातनाम काष्ठशिल्पकार प्राध्यापक मनोहर संप्रे यांचं निधन. 92व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार. उंडाळे प्रादेशिक पाणी योजना तातडीनं पूर्ण करण्याचं या ठिकाणी आवाहन. पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्याचे आमदार अतुल भोसलेंचे आदेश. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सेतू चालकांची निदर्शनं. खासगीकरण न करता महाआयटी या शासकीय संस्थेमार्फतच आधार नोंदणी सुरू करण्याची मागणी. धुळ्यातील मालेगाव रोडवरील स्वर्गीय जानकीबाई देशपांडे वाचनालयाच्या वतीनं रामरक्षा पठण स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये 650 विद्यार्थ्यांचा सहभाग. जळगावात तृतीयपंथीयांचं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन. बोगस आणि नकली तृतीयपंथीयांचा त्रास आणि झालेल्या मारहाणीच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी. धुळ्यात सिकल सेल जनजागृती सप्ताहाला सुरुवात. तर रॅली काढत आजारासंदर्भात नागरिकांचं प्रबोधन. आदिवासी बहुल साक्री आणि शिरपूरमध्ये सिकल सेल या आजाराचे रुग्ण अधिक. नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थी मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे अपार आयडी पासून वंचित. अनेक कुटुंब स्थलांतरित असल्यामुळे या अडचणी. नंदुरबार जिल्ह्यातनं जाणाऱ्या नेत्रंग या शिवाळी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरुवात.
तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंतच्या कामाला सुरुवात. पुण्याच्या खेड तालुक्यातील दत्तवाडीमध्ये दत्त जयंती निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह. विठू नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू. पुण्याच्या खेड तालुक्यातील प्रति पंढरपूर कडूसमध्ये दत्त जयंती. भाविकांसाठी मासवडीची या ठिकाणी प्रसादाची मेजवानी. 5,000 भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद. भिवंडीमध्ये ठाकरे गटाकडून बांगलादेश अत्याचार आणि ईव्हीएम विरोधात आंदोलन. मशाल हातात घेत मोर्चा. ईव्हीएमची प्रतिकृती जाळत संताप व्यक्त. नाशिकमध्ये ईव्हीएमच्या विरोधात मोर्चा. महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाकडून ईव्हीएम विरोधात मोर्चा. मोर्चामध्ये महाविकास आघाडी, मनसे आणि वंचितचे स्थानिक नेते सुद्धा सहभागी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपूरच्या नरखेडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा. तर सकल हिंदू समाजाकडून नरखेड बंदची हाक. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजप आक्रमक. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप अल्पसंख्याक मोर्चाचं आंदोलन. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 12 किलो सोनं जप्त. डीजेच्या लाईटमधून सोन्याची तस्करी. दोघांनाही या प्रकरणी अटक. नवी मुंबईत 12 कोटींचं ड्रग्ज जप्त. गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. तर विविध छाप्यांमध्ये 25 ठिकाणी कारवाई. 13 नायजेरियन ताब्यात. कल्याणच्या रॉक माउंट वाणिज्य संकुलाच्या इलेक्ट्रिक डक एरियाला आग. तर इलेक्ट्रिक डकमधील पॉवर बंद करून आग नियंत्रणात. मुंबईच्या चेंबूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग. तर 3 ते 4 दुकानांचे यामध्ये नुकसान. फर्निचर आणि सायकलिंगचं सुद्धा मोठं नुकसान. मुंबईच्या सांताक्रूज पश्चिमेच्या दांडा गावठाण्यामध्ये पाण्याअभावी स्थानिकांचा गोंधळ. पोलिसांकडून प्रकरण शांत. पालिकेकडून मात्र दुर्लक्ष. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर विकासाचा डल्ला. तर या ठिकाणी कल्याण पश्चिमेतील मौलवी कंपाऊंड परिसरात भूखंड. विकासकावर गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवली परिसरात भटका श्वान आणि मांजर चावल्यामुळे 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू. वर्षभरात 18,700 जणांना श्वान चावल्याची अधिकाऱ्यांची माहिती. साताऱ्याच्या सिव्हिल कॉलनीजवळ रानगव्यांचा वावर. परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात मक्याच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ. मका पीक लागवडीला प्राधान्य. रब्बी हंगामाचं क्षेत्र हे 25% आता वाढणार. पारंपरिक शेतीला छेद देत शेतकऱ्यांचा यंदा भाजीपाला पिकाकडे कल. तर धुळे तालुक्यामध्ये मेथी आणि कोथिंबीरीची लागवड. मात्र भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसाळी कांद्याची आवक वाढली. कांद्याला 3,500 रुपयांपेक्षा जास्तीचा भाव. शेतकरी मात्र नाराज. तर किमान 4,000 रुपये तरी भाव मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा. भंडाऱ्यातील विघ्नेश्वरा हायब्रिड या स्पीड बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक. 145 उलटून सुद्धा पीक न आल्यानं शेतकरी चिंतेत. तर संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमध्ये कापसाला खुल्या बाजारात 6,500 तर सीसीआयमध्ये 7,521 रुपयांचा भाव. सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. कापसाला किमान 10,000चा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोकुळ दुधाच्या खरेदी दरामध्ये कपात केल्यामुळे दूध उत्पादक संतापले. 16 डिसेंबरला कोल्हापुरातील शेतकरी करणार आंदोलन. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनआंदोलन उभारण्याचाही दिला इशारा. यवतमाळ बस स्थानक बनला चोरांचा अड्डा. तर बस स्थानकातून एका महिलेचे 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना. अवधूतवाडी पोलिसांमध्ये चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. पुष्पा फेम अल्लू अर्जुनला 50,000च्या जात मुचलक्यावर 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर. हैदराबादमधील थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात त्याला कोठडी. तर थिएटरमधील चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू. चेंगराचेंगरीच्या घटनेत कोणत्याही एका व्यक्तीला जबाबदार धरणं बरोबर नाही. अभिनेत्या वरुण धवनकडून अल्लू अर्जुनची पाठराखण. तर पुष्पा 2 प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा झाला होता मृत्यू. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.